ही नागपूरची दृश्य आहेत की नागपूरमध्ये जे जे उमेदवार नगरसेवक पदासाठी विजयी होत आहेत ते बाहेर येऊन अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत समर्थकांसोबत जल्लोष साजरा करतात आणि हा विजय गुलाल लागणं कोणत्याही व्यक्तीसाठी कार्यकर्त्यासाठी खूप मोठी गोष्ट असते। बऱ्याच दिवसांची मेहनत या सगळ्या निवडणुकांच्या मागे असते आणि 9 वर्षांनी झालेल्या निवडणुका आहेत त्यामुळे प्रतीक्षा तर या विजय गुलालाची प्रत्येकालाच असणार आहे। भाजप 77 ठिकाणी आघाडीवर आहे, शिवसेना 35, राष्ट्रवादी 26, सांगोल्यामध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर गेली आहे। जयकुमार गोरे विरुद्ध शहाजी बापू पाटील अशी लढत सांगोल्यामध्ये पाहायला मिळाली आणि एक प्रकारे शहाजी बापूंना जसं आपल्या प्रतिनिधींनी मगाशी सांगितलं सुनील दिवाळांनी की त्यांना एकाकी पडल्याची भावना एकटा पाडल्याचा प्रयत्न केला गेला होता त्यामुळे सहानुभूती सुद्धा कुठेतरी झुकल्याचं बोललं जात होतं सांगोल्यामध्ये। अश्विन नगराध्यक्ष पदाची आकडेवारी खरं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सुसाट गाडी अर्थातच भाजपची 78, त्यानंतर शिवसेना 35, राष्ट्रवादी 26, त्यानंतर काँग्रेस 12, मग राष्ट्रवादी शरद पवार, त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंची 8-6 अशी स्थिती आणि इतरांच्या वाट्याला जागा जात आहेत त्या 12। 178 कल समोर येत आहेत। 288 पैकी 79 ठिकाणी भाजप, शिवसेना 35 ठिकाणी, राष्ट्रवादी 26 ठिकाणी, तर काँग्रेस आता दुहेरी आकडा गाठलेला आहे। 12 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर, उमरी राष्ट्रवादीच्या शकुंतला मुदिराज आघाडीवर, नेवासातली अपडेट देखील येते। तर सांगोला मात्र जसं आपण म्हणत होतो की सांगोल्यामध्ये स्वतः शहाजी बापू पाटील यांनी देखील ही खंत बोलून दाखवलेली आणि तिकडे शहाजी बापूंना सांगोल्यामध्ये यश मिळताना दिसते। तर परळी धनंजय मुंडेंनी गड राखलाय। परळी देखील खूप प्रतिष्ठेची आणि इंटरेस्टिंग फाईट होती, मात्र धनंजय मुंडेंनी परळीचा गड हा राखलेला आहे। तर सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी गड राखलाय। पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे, त्यामुळे नाना पटोलेंना हा धक्का बांधला जाईल कारण भाजपने तिकडे आघाडी घेतली आहे ना। आणि आता आकडेवारी आणखी पुढे येते तर त्यामध्ये नेमकं काय घडतंय? भाजप 79, शिवसेना 35, राष्ट्रवादी 27, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 8, ठाकरेंची शिवसेना 6, इतर 12। 179 कल समोर येत आहेत 288 पैकी आणि त्यातले 79 हे भाजपच्या बाजूने जाताना दिसत आहेत। गोंदिया काँग्रेसचे सचिन शेंडे आघाडीवर आहेत, त्यामुळे गोंदिया विदर्भातला आणखी एक कल आपल्या समोर आहे। कणकवलीत भाजपचे समीर नलावडे आघाडीवर आहेत, तर पटोलेंच्या भंडाऱ्यात भाजपने आघाडी घेतली। तर प्रत्येक पक्षाचे प्रत्येक नेत्याचे बालेकिल्ले तिथे काय होतं याची सुद्धा उत्सुकता असेल। नाना पटोले यांच्या भंडाऱ्यामध्ये भाजप सध्या आघाडीवरती आहे, पण 1 तास झाला तरी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मतमोजणी झालेली नाहीये। त्याचं कारणही अर्थात थोड्याच वेळात स्पष्ट होईल। 1 तास होऊन सुद्धा अंबरनाथ बदलापूरमध्ये मतमोजणीला का सुरुवात झाली नाही? हे तेच ठिकाण आहे की जिथे काल मतदानाच्या वेळेला सुद्धा प्रचंड मोठा गोंधळ झालेला होता। आता ही मतमोजणी नेमकी का रखडली आहे त्याचे अपडेट अर्थातच आपण आपल्या प्रेक्षकांना देऊ थोड्या वेळानं, पण सध्याचं राज्याचं चित्र 288 नगरपालिका आणि पंचायतींचं काय नगराध्यक्षपदाच्या बाबतीत। पण त्यापूर्वी आपण हा विजय जल्लोष पाहतोय। विजयाचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे भगूरमध्ये। भगूरची पण काही दृश्य आपण पाहिली। भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं कमाल केली कारण त्यांनी 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली आहे आणि स्वतःची सत्ता स्थापन केली आहे। बाहेर लाऊडस्पीकर लावलेले आहेत आणि त्या लाऊडस्पीकरवरनं अनाउन्समेंट केली जाते कारण अर्थातच आतमध्ये जिथे मतमोजणी सुरू आहे तिथे मर्यादित लोकांनाच प्रवेश मिळतो आणि जशी अनाउन्समेंट कानावरती येते सर्वांचं सेलिब्रेशन सुरू होतं। तरी जल्लोषाची दृश्य तर तिकडे औसामधनं अजित पवारांची राष्ट्रवादी 23 पैकी 17 जागांवर जी आहे ती आघाडी बघताना मिळते। सांगोल्यामध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर शहाजी बापूंनी बाजी मारताना दिसली आहे, तर राष्ट्रवादी 23 पैकी 17 जागी विजयी झाली। औसामधला अपडेट, औसामधून निकाल समोर आलाय। 17 ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी ही जिंकलेली आहे। 181 ठिकाणचे कल सध्या समोर येत आहेत। भाजप 79, शिवसेना 36, राष्ट्रवादी 27, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 8, ठाकरेंची सेना 6, इतर 13। एकूण 181 कल हे समोर आले 288 पैकी। आणि मालवणमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर निलेश राणेंना मोठं यश मिळताना दिसते। अतिशय प्रतिष्ठेची आणि गाजलेली निवडणूक ज्याच्यामध्ये निलेश राणेंनी थेट आरोप केले होते भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर रवींद्र चव्हाणांवर आणि त्याच ठिकाणी आता निलेश राणे शिवसेना आघाडीवरती, म्हणजे मालवणची ही निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची होती आणि सध्याच्या घडीला निलेश राणेंच्या बाजूने ती जाताना दिसते। अर्थातच कारण या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे वाद झालेले होते, एकमेकांवरती आरोप सुद्धा करण्यात आलेले होते आणि त्याच मालवणमध्ये सध्या चित्र काय आहे ते एकनाथ शिंदेची शिवसेना आघाडीवरती आहे। भाजप पैसे वाटप करते असा मोठा आरोप स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून निलेश राणेंनी याच निवडणुकी दरम्यान केलेला होता। कुणाचे किती उमेदवार आघाडीवर त्याचं चित्र आपण पाहतोय। भाजप 79,
एकनाथ शिंदेंची शिवसेना 36, अजित पवारांची राष्ट्रवादी 27, काँग्रेस 12, ठाकरेंची शिवसेना 8, शरद पवारांची राष्ट्रवादी 6, तर इतरांना 13 ठिकाणी यश मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. येवल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवरती आहे, मालवणमध्ये शिंदेंची शिवसेना आघाडीवरती आहे, निलेश राणेंना मोठं यश मिळताना दिसतंय. औसामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 23 पैकी 17 जागांवरती आघाडीवर आहे. तर येवल्यामध्ये सुद्धा अजितदादांनी कमाल केली आहे. भगूरची जी नगरपालिका आहे ती सुद्धा अजितदादांनी शिवसेनेकडनं खेचून आणलेली आहे. औस्यामध्ये सुद्धा खूप रंजक चित्र पाहायला मिळत आहे. मुरगुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकलाय. 16 नगरसेवक विजयी झालेले आहेत. डहाणूची मतमोजणी सुरू झाली आहे. भाजप पिछाडीवरती आहेत आणि शिंदेंनी बाजी मारली आहे किंवा ते आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. डहाणूमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र माच्छी हे सध्या आघाडीवर आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये काय होते, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांची एक प्रकारे आघाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि 4 ठिकाणची दृश्य आपण विविध ठिकाणची बघतोय. आता अर्थातच जल्लोषाला जी आहे ती ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे. आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, गुलाल उधळण्यात येतोय, कारण अर्थातच निकाल हाती येतोय. जवळपास 1 तास आता उलटून गेलेला आहे ज्ञानदा आणि 81 ठिकाणी भाजपने आघाडी घेतलेली आहे. 187 पैकी बहुतेक निकाल त्यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत. शिवसेना 37, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 8, ठाकरेंची सेना 6, इतर 15. आणि 4 दृश्य वेगवेगळ्या ठिकाणची आपण बघतोय जिकडे वेगवेगळे उमेदवार जिंकले आहेत आणि त्यांची विजयोत्सवाची ही दृश्य. डहाणू भाजप पिछाडीवर, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर. करमाळा शहर विकास आघाडीच्या उमेदवार मोहिनी सावंत जिंकल्यात. करमाळ्यातनं एक मोठी अपडेट. अकोट एमआयएमच्या फिरोजा राणा आघाडीवर आहेत. अकोटमधली अपडेट, एमआयएमने तिकडे बाजी मारलेली दिसते कारण एमआयएमच्या उमेदवार आघाडीवर. चोपड्यामध्ये भाजपच्या उमेदवार साधना नितीन चौधरी या आघाडीवरती आहेत. अजित पवारांनी औसामध्ये सुद्धा प्रचंड ताकद लावलेली होती. 23 पैकी 17 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडी घेत असतानाचं पाहायला मिळतंय. येवल्यामध्ये सुद्धा तेच चित्र आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये अजित पवारांचे उमेदवार हे बहुतांश ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदासाठी सध्या 28 जागांवरती आघाडी घ्यायला यश मिळालेलं आहे. तर भाजपनं 84 जागांवरती आपली आघाडी वाढवलेली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना 37 जागांसह आघाडी घेते आहे. तर काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 8 आणि ठाकरेंची सेना 6. भोकरमध्ये भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झालेला आहे. अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा लातूरमध्ये आणि या संपूर्ण नांदेडमध्ये पणाला लागलेली आहे. मुरगुडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे. तर डहाणूमधलं काय चित्र आहे, बऱ्याच काळानंतर काटोलमधली एक अपडेट आपण बघणार आहोत. अनिल देशमुखांना काटोलमध्ये धक्का बसल्याचं चित्र आहे. तर नाशिकच्या पट्ट्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीची गाडी सध्या सुसाट आहे. अनिल देशमुखांना धक्का, भाजपचा विजय झालाय. काटोल हा अनिल देशमुखांचाच मतदारसंघ आहे आणि तिथे मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय. आणि सध्याच्या घडीला 192 ठिकाणचे कल समोर येत आहेत. भाजप 84 ठिकाणी आघाडीवर. काटोलमध्ये मात्र अनिल देशमुख जे मवियातले नेते आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आहेत, त्यांना धक्का बसतोय कारण तिकडे भाजपने बाजी मारल्याचं दिसतंय. एमआयएमच्या फिरोजा राणा अकोटमध्ये आघाडीवर आहेत. श्रीवर्धन ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट अतुल चौगुले विजयी झाले आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकताना दिसतोय. शिवसेनेचे अतुल चौगुले 286 मतांनी श्रीवर्धनमध्ये जिंकलेले आहेत. श्रीवर्धन हा तो रायगडचा भाग आहे की जिथे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तटकरे म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये सातत्यानं राजकीय टशन आपल्याला पाहायला मिळते. पण श्रीवर्धनमध्ये तरी शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं चित्र आहे. येवल्यामध्ये पिंपळनेरमध्ये भाजपच्या डॉक्टर योगिता चौरे या 1300 मतांनी विजयी झाल्या. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं श्रीवर्धनमध्ये बाजी मारलेली. चिपळूणमध्ये भाजपचे संदीप भिसे हे केवळ 1 मतानं विजयी झाल्याचं चित्र आहे. ही निवडणूक प्रचंड अटीतटीची निवडणूक आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं खरं तर हे निकाल सुद्धा किंवा कल सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. शिर्डीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. योगिता चौरे पिंपळनेरमध्ये त्या विजयी झालेल्या आहेत. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. जयश्री थोरात या शिर्डीमधनं आघाडी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडनं त्यांनी निवडणूक लढवली. नगराध्यक्ष पदाचं काय चित्र, 193 जागांचे कल हाती आले 288 पैकी, जिथे भाजप 84, शिंदेंची शिवसेना 37, अजितदादांची राष्ट्रवादी 28, काँग्रेस 13, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 9 जागा, ठाकरेंची सेना 7 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. तर इतरांनी 15 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. आपण हा आकडा अर्थातच
अपडेट करायला सांगू की 84, 37, 28, 13, 9, 7 आणि 25 असे एकूण 193 ठिकाणांचे कल आपल्या हाती आलेले आहेत. आणि चिपळूणमधला खूप इंटरेस्टिंग निकाल समोर आलाय, कारण आपण जसं म्हणतोय नेक अँड नेक फाईट, काटेकी टक्कर होती, अवघ्या एका मताने उमेदवार जिंकलाय. तर तिकडे कणकवलीमधली देखील अपडेट समोर येते. चिपळूणमध्ये भाजपचे संदीप बिसे एका मताने जिंकले, तर कणकवलीत भाजपचे 10 पैकी 7 उमेदवार जिंकलेत. शहर विकासला 3 जागा मिळत आहेत. त्यामुळे कणकवलीमध्ये भाजपने बाजी मारल्याचं बघायला मिळतंय. म्हणजे नगरसेवक पदासाठी त्यांचं पॅनल विजयी झालंय भाजपचं, कारण त्यांना मोठी आघाडी आहे. नगराध्यक्ष पदासाठी काय होतंय पाहावं लागेल. मुरगुडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे. चांदूर रेल्वे बाजारमध्ये वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा यांनी आघाडी घेतली आहे आणि शिर्डीमध्ये काँग्रेसच्या जयश्री थोरात या सुद्धा आघाडी घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विविध ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. विजयाचा गुलाल उधळला जातोय आणि काय चित्र दिवस अखेरीस आपल्या समोर येत आहे त्यावरनं तळागाळात ताकद कुणाची, गावागावात ताकद कुणाची, मिनी सिटीजमध्ये ताकद कुणाची हे अर्थातच स्पष्ट होईल. चांदूर रेल्वे वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा यांनी आघाडी घेतली आहे, तर शिर्डीमध्ये काँग्रेसच्या जयश्री थोरात या आघाडीवर आहेत. येवल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. गोंदियामध्ये काँग्रेसचे सचिन शेंडे आघाडीवर आहेत. ठिकठिकाणचे कल आणि निकाल आता हळूहळू समोर येऊ लागलेत आणि आता जवळपास 199 म्हणजे 200 ठिकाणचे कल आपल्या समोर आहेत. भाजप 87 ठिकाणी आघाडीवर, शिवसेना 38, राष्ट्रवादी 29. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.